सर्वांना नमस्कार। आज आपण जी टेस्ट दिली होती सरासरी, त्या टेस्टबद्दल आपण आज काय करणार आहे, त्या प्रश्नाचं आपण आज स्पष्टीकरण बघणार आहोत। सगळ्यात अगोदर सरासरी म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे। सरासरी म्हणजे एक कुटुंब आहे, त्या कुटुंबात 5 व्यक्ती आहे, बरोबर आहे। त्या 5 व्यक्ती, समजा एका व्यक्तीला सरासरी 3 चपात्या लागतात, समजा ते एकूण 5 व्यक्तीला किती लागतात, 15 चपात्या लागतात। हे झाली तिची सरासरी। आपण नाही म्हणत का म्हणजे स्वयंपाक तयार करताना किंवा स्वयंपाक बनवताना की एका जणाला सरासरी 3 चपात्या लागतील बाबा, तर एकूण किती, 15 चपात्या लागतील। ही झाली त्या 15 चपात्या काय झाली, त्यांची एकूण सरासरी झाली। म्हणजे त्या 5 कुटुंबातील व्यक्तीला किती चपात्या लागणार आहे, 15 चपात्या लागणार आहे। तर किती मिळून, 5 जण मिळून, तर मग सरासरी एका जणाच्या वाट्यावर किती येणार आहे, 3 चपात्या येणार आहे। 3 5 15। पण सगळेच जे 5 आहे ते 5 पैकी सगळेच 3 खाणार आहे का? जर एखादं समजा लहान बाळ आहे, त्याने जर 2 चपात्या खाल्ल्या, तर मोठं माणूस आहे त्याने जर समजा 3 ऐवजी 4 खाल्ल्या, त्याने 4 खाल्ल्या आणि यानं 2 खाल्ल्या, पण त्यांची काय झाली, सरासरी झाली। म्हणजे त्या 15 चपात्यामध्येच त्यांचं 5 कुटुंबाचं 5 सदस्यांचं काय झालं, जेवण झालं। म्हणजे हे काय झाली, सरासरी झाली। म्हणजे आपण काय म्हणतो, सरासरी एका जणाला एवढ्या पकडून चाला, त्या हिशोबाने आपण स्वयंपाक करायचा बाबा, ही झाली एक सरासरी। अशा पद्धतीने एक असते, एक ॲव्हरेज सरासरी असते। आता त्या सरासरीचं आपल्याला काय करायचं आहे, सूत्र बघायचं आहे। सरासरी म्हणजे काय, सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या। समजा 10 संख्या आहे, तर 10 संख्यांची बेरीज 100 आहे आणि त्या किती संख्या होत्या, 10, तर त्याला भागिले किती केलं आपण, 10 केलं। म्हणजे 10 संख्या, उदाहरणार्थ त्या 10 संख्यांची किती बेरीज किती आहे, 100। एकूण संख्या किती होत्या, 10, मग 10 10 100, म्हणजे त्यांची सरासरी काय झाली, 10 झाली। अशा प्रकारे या सरासरीचे सूत्र आहे की सर्व संख्यांची बेरीज जेवढं वर दिलेलं आहे, समजा 10 5 6, समजा असं विचारलं आपल्याला 5 संख्यांची सरासरी 30 आहे, तर भागिले किती, 30 भागिले 5, म्हणजे त्यांची सरासरी किती आहे, 6। अशा प्रकारे सरासरी सूत्र आहे, सगळ्यांना लक्षात ठेवायचं। सर्व संख्यांची बेरीज एकूण संख्या, आपण असे सरासरी बघितलं। आता आपण सगळ्यात अगोदर आपला 1 नंबरचा प्रश्नाला सुरुवात करू, बरोबर। आता आपला 1 नंबरचा प्रश्न होता की एका विद्यार्थ्याला 4 विषयात, एक विद्यार्थी त्याला 4 विषयामध्ये 68 81 87 आणि 92 गुण मिळाले, तर त्याला सरासरी किती गुण मिळाले। आता आपण 10वीच्या बोर्डला 12वीच्या ज्या मार्कशीट आहे त्याच्यावर बघतो आपण, 650 पैकी 450 पडले, 550 पडले, मग ती सरासरी टक्के किती, हे जे टक्के काढतो आपण, काय करतो, सरासरी करतो। आता नंतर बेस्ट ऑफ 5 आलं, म्हणजे 5 आपण त्याला भागून टक्केवारी काढायचो। पहिले 6 होता, 6 मार्काचा 1% होता, नंतर 5 मार्काचा 1%, अशी सरासरी। म्हणजे 650 पैकी जर त्याला 450 गुण मिळाले असेल, तर मग त्याला किती टक्के। तर मग तसंच हा आपला एक प्रश्न आहे। हा प्रश्न असा होता की एका विद्यार्थ्याला 4 विषय, किती, 4 विषय, एका विषयात पडले त्याला 68 81 87 आणि 92, तर त्याला एकूण सरासरी किती गुण मिळाले म्हणलं होतं। तर आपल्याला सूत्र माहिती आहे की सर्व संख्यांची काय करायची, आपल्याला बेरीज, एकूण किती आहे, 4, त्या प्रकारे आपल्याला घ्यायचं। आता आपण तो विद्यार्थी आहे, 4 विषय, किती, 4 विषय, बरोबर आहे, 4 विषय, त्याला गुण किती मिळाले, एकात मिळाले 68, एकात मिळाले 81, एकात मिळाले 87, एकात मिळाले 92। आता या कारण आपल्या सगळ्यांची बेरीज करणे आपल्या सूत्रानुसार, ठीक आहे। आपलं हे सूत्र आहे, किती विषय होते, 4, एकूण संख्येमुळे किती, 4। अशा प्रकारे इथपर्यंत आलो आपण, बरोबर आहे। आता आपण काय करू, याची बेरीज करू। 68 81 87 आणि 92, 8 आणि 1 9, 9 आणि 7 16, 16 आणि 2 18, हातच्याला 1, 6 आणि 1 7, 7 आणि 8 15, 15 आणि 8 23, 23 आणि 9 32, किती, 32। म्हणजे या सगळ्यांची बेरीज किती आली, 328। ही आपली सेकंड शिफ्ट। आपले एकूण किती विषय होते, 4, एकूण संख्या किती होते आपल्या, 1 2 3 4, किती संख्या आहे, 4 विषयाचे आपल्याला मार्क आहे, म्हणून आपण भागिले किती घेतले, 4 घेतले, बरोबर आहे। आता 4 1 4, 4 7 28, 4 8 32, बरोबर आहे। 4 1 4, 4 2 8, म्हणजे सरासरी त्याला किती गुण मिळाले, 82 गुण मिळाले। किती गुण मिळाले, सरासरी 82। आता कुठे 68 आहे, कुठे 81, कुठे 87, कुठे 92 आहे। आता हे सगळ्यात कमी किती येतं, 68, सगळ्यात जास्त किती, 92। पण आपण सरासरी कधी घेतलं, तर एका विषयाला किती गुण मिळाले, त्याला 82। आता 82 गुणिले 4 कधी केलं, तर त्याची सगळी बेरीज किती येते, 328। आता एका विषयात 68 होते, एका विषयात 81 होते, एका विषयात 87 होते, एकात 92 होते, पण ते काय म्हणले, सरासरी म्हणजे सारखं करा। सरासरी म्हणजे काय, सारखं करायचं होतं। तर 4 विषयात त्याला किती, एका विषयाला कमीत कमी सरासरी किती, 82 त्याला गुण मिळाले। अशा प्रकारे आपलं उत्तर होतं 82। आता आपला 2 नंबरचा प्रश्न, पहिल्या 5 नैसर्गिक संख्येची सरासरी किती।
आता सगळ्यात बेसिक लेक्चरमध्ये आपण नैसर्गिक संख्या, समसंख्या, विषम संख्या हे बघितलेले आहे, मूळ संख्या पण बघितलेले आहे. आता ती डबल रिपीट करण्याची काही आवश्यकता नाही असं मला वाटतं, कारण आपण बघितलेलं आहे सगळे नैसर्गिक संख्या बघितल्या. कशाला म्हणतात, 1 पासून आनंद सुरुवात होती, 1 पासून किती आवश्यकता आपण त्याला सांगू शकत, त्याला नैसर्गिक संख्या म्हणतं, हे आपण बघितलं. समसंख्या 2, 4, 6, 8, विषम 3, 5, 7, 9 हे सगळं बघितलेलं आपण. तर ते काय म्हणलं, पहिल्या 5 नैसर्गिक संख्यांची सरासरी. पहिल्या म्हणलं ठीक आहे, नैसर्गिक संख्या म्हणजे सरळ सरळ 1, 2, 3, 4, 5 या झाल्या पहिल्या 5 नैसर्गिक संख्या. आता याची काय करणे आपल्याला सरासरी, म्हणजे यांची सगळ्यांची काय करावं लागेल आपल्याला, बेरीज करावं लागेल. 2 + 3 + 4 + 5 एकूण किती संख्या आहे त्या, 5. म्हणून आपण किती केलं, 5 भागिले केलं, बरोबर आहे. आता यांची बेरीज करू आपण. 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 15 किती झाली बेरीज, 15 भागिले 5, 5 × 5, 5 × 3 15. आपलं उत्तर किती आलं, 3. आता इथं ऑप्शन थोडं सिलमिस्टिक झालेलं आहे, त्याचं उत्तर 3 आहे तिथं. काय उत्तर आहे, 3. आता अशा प्रकारे आपण पाहिलं सरासरी, की पहिल्या 5 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती. आता याला दुसरं पण एक हे काय करायचं, शॉर्टकट काय, याला दुसरी ही झाली पहिली मेथड, बरोबर आहे, की पहिल्या 5 नैसर्गिक संख्या घेतल्या आपण, 1 2 3 4 5. 5 संख्या असल्यामुळे आपण सूत्र बघितलेलं आहे, जेवढ्या संख्या तेवढं भागिले घ्यायचं. त्यांची बेरीज केली 15. 5 का भागलं, 5 कुठून आले, कारण या 5 संख्या होत्या म्हणून हे 5 आले, 5 × 15, बरोबर आहे. आता एक त्याला सेकंड मेथड अशी आहे, की पहिली संख्या घ्यायची. पहिली संख्या काय आहे, 1 प्लस करायची शेवटची संख्या भागिले करायचं 2. म्हणजे या सगळ्यांची बेरीज न करता असं विचारलं की पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, तर आपण 50 नैसर्गिक संख्या लिहिणार आहे की इथं 50 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती, असा जर प्रश्न आला की पहिल्या 5 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती, हा असा प्रश्न होता, बरोबर. पण याच्या जागी जर प्रश्न असा आला की पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती, तर आपण पहिल्या 50 नैसर्गिक संख्या लिहिणार आहे का, त्याची बेरीज करणार आहे का, नाही. त्यासाठी आज सेकंड फॉर्म्युला आहे. काय करायचं, पहिली नैसर्गिक संख्या शेवटची नैसर्गिक संख्या भागिले 2 घेतले आपण. पहिली नैसर्गिक संख्या इथं 1 होती, शेवटची नैसर्गिक संख्या 5 होती, घेतली, दोघांची बेरीज केली 6 भागिले 2 केलं, उत्तर आलं 3. आता एवढंच लक्षात ठेवायचं, इथं भागिले 2 होतं कारण ही सेकंड मेथड होती आणि इथं भागिले जेवढ्या संख्या होत्या तेवढ्या होत्या. पण आपण 5 संख्या असल्यामुळे 5 संख्यांची बेरीज करू शकलो. पण याच जागी मी तुम्हाला हाच उदाहरणार्थ दिलं की जर याच्या जागी असलं की पहिले 50 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती, तर आपण 50 पर्यंत बेरीज करत जाणार आहे का, नाही. मग त्यासाठी काय, 1 + 50 भागिले 2 हे सेकंड मेथड आहे. हे सूत्र लक्षात ठेवायचं आहे, पहिली संख्या शेवटची संख्या भागिले 2. जर आपल्याला ही बेरीज करत नसेल तर, आणि असं असेल तर डायरेक्ट आपण बेरीज करू शकतो. हे कशाला चालू होतं, हे कशाला लागू होतं, फक्त नैसर्गिक संख्याला. हे जे हे फक्त कशाला लागू होतं, नैसर्गिक संख्याला लागू होतं, सम संख्याला आणि विषम संख्याला नाही. त्याला वेगळ्या पद्धतीने जावं लागतं. याला काय, फक्त नैसर्गिक संख्याला लागू होतं. अशा पद्धतीने हे दोन्ही मेथड आपल्याला लक्षात ठेवायचे. आता आपला 3 नंबरचा प्रश्न, पहिल्या 6 विषम संख्येची सरासरी. पहिल्या 6 विषम संख्या काय, सरासरी आहे, बरोबर आहे. ठीक आहे, इथपर्यंत आपल्याला माहिती. आता विषम संख्या आपण बघितलेल्या ऑलरेडी, घेऊ आपण. पहिल्या 6 विषम संख्या घेऊ. 1 विषमी, त्याच्यानंतर 3 विषमी, 5 विषमी, 7 विषमी, 9 विषमी आणि 11 विषमी. काय घेतलं आपण 11 पर्यंतच, कारण 6 विचारलं आपल्याला, 1 2 3 4 5 6 म्हणून घेतलं, भागिले 6, बरोबर आहे. आता आपण याची बेरीज करू. 1 आणि 3 4, 4 आणि 5 9, 9 आणि 7 16, 16 आणि 9 25, 25 आणि 11 36, किती आले 36, भागिले एकूण किती संख्या होत्या, 1 2 3 4 5 6, म्हणून आपण 6 घेतलं. 6 आपल्या मनाने घेतलं का आपण, नाही. जेवढ्या संख्या होत्या तेवढ्या, जे आपण सरासरीचं आपण सूत्र बघितलं होतं अगोदर, की एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. मग एकूण संख्यांची बेरीज किती आली, 36. एकूण संख्या आता 6 का भागिले, कारण का एकूण संख्या 6 1 6, 6 6 36. म्हणजे आपल्या पहिल्या 6 विषम संख्यांची सरासरी किती आहे, 6 आहे. किती सरासरी, 6 आहे. म्हणजे आपलं उत्तर काय आहे, 6 आहे. आता इथे एवढंच लक्षात ठेवायचं आहे, विषम संख्यांची सरासरी किती, जेवढ्या संख्या तिथे विचारल्या ना तेवढीच त्याची सरासरी असते. आता हे पहा, 6 विषम संख्या सरासरी 6, असं विचारलं 5 विषम संख्या सरासरी 5च असते, 7 विषम संख्या सरासरी 7च असते. जेवढे तिथे दिले ना पहिल्या 6 विषम संख्या सरासरी 6च निघाल. जर पहिल्या 5 विषम संख्या सरासरी विचारली, ठीक आहे आपण 5 विषम संख्या सरासरी घेऊ, ती 5च निघते. किती निघते, 5च निघते. ठीक आहे. आता आपण
एक कमी केली इथपर्यंत बघू आपण, 4 9 9 आणि 7 9 आणि 7 तो एक गेला 16 16 16 9 25. आता इथं 5 घेऊ कारण किती 5 संख्या 1 2 3 4 5 5 5 5 25 म्हणजे पहिल्या 5 नैसर्गिक संख्यांची सरासरी विचारली. पहिल्या 5 विषम संख्यांची सरासरी 5च, पहिल्या 6 विषम संख्यांची सरासरी 7, पहिल्या 7 विषम संख्यांची सरासरी 7. विषम संख्याला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की जर पहिल्या 6 विषम संख्यांची सरासरी किती असा जर प्रश्न आला असेल तर डायरेक्ट आपण 6 सुद्धा काढू शकतो. किंवा असं आलं असेल की पहिल्या 9 विषम संख्यांची सरासरी किती विषम. नैसर्गिक संख्याला जो आपण सूत्र वापरलं होतं, पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2, तो नैसर्गिक संख्यासाठी सूत्र होतं. ती सोपी मेथड होती, सेकंड मेथड. आणि जे आपण तर बघितलंच होतं अगोदर की सर्व संख्यांची बेरीज भागिले सर्व संख्या. पण आता विषम संख्या लक्षात ठेवायचं आपल्याला, काय विषम. पहिल्या विषम संख्यांची सरासरी, जेवढ्या विषम संख्या विचारलेल्या आहे तेवढी त्याची सरासरी असते. समजा असं विचारलं, पहिल्या 8 नैसर्गिक संख्यांची विषम संख्यांची सरासरी 8च असते, पहिल्या 9 विषम संख्यांची सरासरी 9च असते. जेवढं इथे विचारलं तेवढीच त्याचं उत्तर निघत असतं. अशा प्रकारे याचं उत्तर होतं 6. आता चौथा प्रश्न आपला, पहिल्या 6 सम संख्यांची सरासरी किती. पहिला प्रश्न कोणता होता, पहिल्या 6 विषम होत्या. आता कोणता आहे, पहिल्या 6 संख्यांची, पहिल्या 6 सम संख्यांची सरासरी. कोणत्या सम संख्या. पहिल्या जे बघितलं आपण विषम. विषम संख्येला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, जेवढ्या पहिल्या संख्या विचारल्या 7 8 9 10 11 किती विचारू द्या, त्या विषम संख्यांची सरासरी जेवढे विचारले तेवढीच असते, एवढी तर लक्षात ठेवायचं आहे. आता प्रश्न आपला असा आहे की पहिल्या 6 सम संख्यांची सरासरी किती. ठीक आहे, पहिल्या 6 संख्या कोणत्या, पहिल्या सम संख्या यांची काय सरासरी. ओके, लिहू आपण सम संख्या. आपल्याला माहिती पहिली सम संख्या 2 4 6 8 10 12 1 2 3 4 5 6 भागिले 6. कारण काय एकूण संख्या 6 आहे. आपण सूत्रानुसार चालू, एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. हे कशा सूत्र आहे, सरासरी सूत्र आहे, लक्षात ठेवा. ओके, 2 आणि 4 6 6 आणि 6 12 12 आणि 8 20 20 आणि 10 30 30 आणि 12 42. किती 42 भागिले किती 6. कारण काय एकूण संख्या किती आहे 6 आहे. 1 2 3 4 5 6 सूत्रानुसार किती 6 6 7 42. म्हणजे पहिल्या 6 सम संख्यांची सरासरी किती आहे 42, किती आहे 7 आहे. पहिल्या 6 सम संख्यांची सरासरी किती आहे 7 आहे. आता इथे एक लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला विचारलं होतं 6, उत्तर आलं 7. विषमच्या वेळेस काय होतं, विचारलं होतं 6, उत्तर पण आलं होतं 7. म्हणजे जेवढं विचारलं तेवढ्या विषम संख्येची सरासरी काय होती तेच उत्तर होतं. आता इथं एवढं लक्षात ठेवायचं आहे, विचारलं 6, उत्तर आलं 7. म्हणजे जेवढं विचारलं त्यात काय करायचं, 1 प्लस करायचं. म्हणजे ह्या बाकी भानगडे आपल्याला करायची सुद्धा गरज नाही. आता आपल्याला काय विचारलं होतं, पहिल्या 6 सम संख्यांची सरासरी किती. तर पहिल्या 6 संख्या प्लस 1 झालं उत्तर 7. काय झालं उत्तर. आता आपल्याला विचारलं पहिल्या 12 संख्यांची सरासरी किती. पहिल्या 12 सम संख्यांची सरासरी किती झालं 13. काय साकारायचं आहे, फक्त पहिल्या 6 सम संख्यांची सरासरी किती. तर ती जेवढ्या विचारलेलं आहे पहिल्या वाक्य कुठून सुरुवात होतं एवढं लक्षात ठेवायचं आहे. नाही तर इथं जर दिलं असेल 2 पासून किंवा 4 पासून 5 पासून 3 वाक्य कुठून सुरू झालं पहिल्या. आपण बेसिक प्रश्न बघतोय म्हणून पहिल्या 6 सम संख्यांची सरासरी किती. 6 होतं प्लस 1 केला 7. असं पण केलं समजा सगळ्या 2 4 6 8 10 12 यांची बेरीज भागिले 6, त्याचं उत्तर सुद्धा किती येतं 7च येतं. पण आपल्याला दुसरी जी सेकंड मेथड आहे आपली, कोणती सेकंड मेथड, ही झाली फर्स्ट मेथड आपल्या सूत्रानुसार. पण दुसरी कोणती आपल्या शॉर्टकट कोणता आहे, 6 विचारला त्याच्यात 1 प्लस करायचे, उत्तर 7 येतं. इथं विचारलं असतं 8, पहिल्या 8 सम संख्यांची सरासरी 8 प्लस 1 9 उत्तर राहिलं असतं. पहिल्या 15 सम संख्यांची सरासरी प्लस 1 केला 16. पहिल्या 52 सम संख्यांची सरासरी प्लस 1 केला 53. अशा पद्धतीने हे लक्षात ठेवायचं. विषमला काय केलं आपण, तिन्ही पद्धतीचे प्रश्न घेतले एका खाली. का घेतले, पहिल्या नैसर्गिक संख्या घेतल्या बरोबर आहे, त्याच्यानंतर पहिल्या विषम संख्या घेतल्या, पहिल्या सम संख्या घेतल्या. तिन्ही प्रकारच्या संख्यांची आपण सरासरी घेतली पहिल्या बरोबर आहे. नैसर्गिक संख्येत काय करायचं होतं, सूत्रानुसार केलं तर असं होतं,
जर सेकंड मेथड काय होती, पहिली संख्या शेवटची संख्या भागिले 2, हे कशासाठी होतं, नैसर्गिक संख्यासाठी होतं. नंतर विषम संख्या बघितलं आपण, विषम संख्या ही सूत्रानुसार असेल सर्व संख्यांची बेरीज भागिले सर्व संख्या, हे झालं सूत्रानुसार. सेकंड मेथड काय होती, जेवढ्या विचारल्या तेवढ्या, 6 विषम संख्या 6 सरासरी. त्याच्यानंतर पाहिलं आपण सम संख्या. सम संख्याला काय होतं की जसं आपण सूत्रानुसार गेलो, सर्व संख्यांची बेरीज भागिले संख्या एकूण संख्या, ते एक मेथड होती. सेकंड मेथड काय होती, 6 संख्या विचारल्या ना प्लस 1 करायचं, जेवढ्या विचारल्या तेवढ्यात काय करायचं, 1 प्लस करायचं होतं. समजा आपल्याला प्रश्न आला की पहिल्या 50 सम संख्यांची सरासरी किती, प्लस 1 केला 51. अशा पद्धती आपण नैसर्गिक, विषम आणि सम या पहिल्यापासून वाक्य कुठून होतं सुरू, पहिल्या त्याची सरासरी कशा पद्धतीनं काढायचं, हे तिन्ही मी आपण ह्याच्यात कव्हर केलेलं आहे. आता एका वर्गातील सर्व मुलांच्या गुणांची बेरीज 3755 आहे. 2755. एका वर्गातील सर्व मुलांच्या गुणांची बेरीज 2755 आहे व सरासरी 65 आहे. तर त्या वर्गात किती मुलं असतील, बरोबर आहे. सरासरी म्हणजे एकाचे वाटर किती येणार आहे, 65 येणार आहे. तर आपल्याला आता मुलं किती ते काढायचे. एका वर्गात सर्व मुलांच्या गुणांची बेरीज, सर्व मुलांच्या गुणांची बेरीज किती आहे, 2755. ओके. व सरासरी किती आहे, म्हणजे एका मुलाला किती गुण येणार आहे, सरासरी 65. सरासरी येते, कोणाला 70 येऊ शकता, कोणाला 60 येऊ शकता, पण ती काय झाली, सरासरी झाली. सरासरी किती येणार आहे, 65. तर त्या वर्गात मुले किती विचारलं, काय मुले किती. आता आपल्याला माहिती आहे इथं एकूण गुण दिले, सरासरी दिली, सर्व मुलांचे गुण दिलेले 2755, सरासरी दिलेले 65. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे 2755 काय आलं, एकूण ती संख्या आली, त्याची बेरीज झाली, किती जण आहे, 65. भागिले गेले तर आपल्याला काय डायरेक्ट आपल्याला काय निघतील, मुलं निघतील. ठीक आहे. याला भाग देऊ. एकक स्थानी इथं 5 आहे, इथं 5 आहे. आपण कसोट्या बघितल्या होत्या बेसिक लेक्चर, कशी आठवण येईल कसोट्यांची, पाड्यांची, वर्गमूळ, घनमूळ, हे कळतं पुढं. नाही तर 15-20 मिनिटं याच्यातच विचार करत बसायचं, आता याला कोणत्या संख्येने भाग देईल, कोणत्या संख्येने भाग जाईल. पण आपण कसोट्या कशासाठी घेतल्या होतं, पहिले एकक स्थानी याच्या पण 5 आहे, याच्या पण 5 आहे, म्हणजे आणि कशाने भाग जातो, 5 भाग जातो. हे कशासाठी घेतलं होतं, आपल्याला त्यावेळेस वाटत असेल अरे इथं काय आहे, कुठे आपल्याला 1-2 विचारणार आहे, बेरीज वजा भागाकार विचारणार आहे. पण याचा गणितात कसा फायदा होतोय आपल्याला, जसं आपण पुढे चाललो तसं कळलं होतं की वर्ग पाठ करा, घन पाठ करा, पाढे पाठ करा, कसोट्या पाठ करा, कशासाठी पाठ करा, याच्यासाठी पाठ करा. नाही तर कमीत कमी 5 मिनिट हेच कळणार नाही आपल्याला की याला भाग कोणत्या संख्येने जातो, बरोबर की नाही. आता एकक स्थानी 5 असल्यामुळे काय केलं आपण, लगेच आपल्याला कळतं की यानं कशाने भाग जातो, दोन्ही ज्यावेळेस आपण असा भागाकार करतो, म्हणजे आपल्या स्पर्धा परीक्षेसाठी. नाही तर मग आपला तो शाळेतला भागाकार 5वी पर्यंत हा भागाकार नाही करते आपण. आता कोणता भागाकार करतोय आपण, हा फास्टवाला भागाकार करतोय आपण, बरोबर आहे. आपल्याला स्पर्धेत टिकायचं आहे, तर अशा भागाकारानंतर आपल्याला 5-6 मिनिटं भागाकार करायला चालतील. तर आपल्याला माहिती आहे की जर असा भागाकार करायचा असेल तर याला पण एकाच संख्येने भाग घ्यायला पाहिजे, याला पण एकाच संख्येने भाग घ्यायला पाहिजे. ज्या संख्येनं याला भाग जाणार त्याच संख्येने याला भाग द्यायचा असतो, वेगवेगळ्या संख्येने भाग द्यायचा नसतो. ठीक आहे. आता आपण देऊ 5नं, 5 1 5 उरला इथं 1, 5 3 15, 5 5 25 उरले 4, 5 5 नाही उरले 2, इथं 27 होते ना, 5 5 25 मग 2 उरतात. परत 5 5 25 इथे 29 झाले होते, मग 5 5 25 म्हणजे 25 मधून 29 गेले, 4 उरले, 5 9 45. म्हणजे आता भागाकार आला 9 13. आता आपल्याला माहिती आहे एकक स्थानी 3 आहे, एकक स्थानी तर 9 आहे, म्हणजे याला 13 डायरेक्ट काय जाईल, भाग जाईल, कारण 13च्या पाड्यात एकक स्थानी 9 येणारच आहे कुठं ना कुठं, बरोबर आहे. ठीक आहे. देऊ आपण भाग. 13 1 13, 13 चौक 52, उरले किती 3, 13 39, किती 33 39, म्हणजे इथे 39, म्हणजे पूर्ण भाग गेला 13नं. म्हणजे एकूण विद्यार्थी किती आहे 43. किती विद्यार्थी, एकूण 43 विद्यार्थी. अशा प्रकारे त्या वर्गात किती मुलं आहेत, 43 मुलं आहेत. आता आपला त्याच्यानंतरचा 6वा प्रश्न, एका वर्गातील 15 विद्यार्थ्यांच्या वजनाची सरासरी 60 किलो आहे. तर त्यांच्यामध्ये मास्तरचे वजन मिळवले तर त्यांची वजनाची सरासरी 1.5 किलोने वाढते, तर मास्तरचे वजन किती. आता 15 विद्यार्थी आहे, त्यांची सरासरी किती म्हणले, 60 म्हणले, म्हणजे त्या 60नं 15नं त्या 60ला गुण नाही, म्हणजे त्यांचं एकूण वजन निघाल. सरासरी म्हणले 15 जण वर्गात बसलेले, हा सरासरी काय वजन भरलं बाबा यांचं, 60 धरा सगळ्यांचं. काय एक आपण नाही म्हणत का, एक सगळं सगळ्यांचं किती धरा, 60 धरा. मग त्याच्यात कोणाचं 40 असेल, कोणाचं 70 असेल, कोणाचं 80 असेल, कोणाचं 35 असेल, पण ती सरासरी काय आहे 60 आहे. म्हणजे
एकूण त्यांचं वजनाची बेरीज आणि ते विद्यार्थी आपल्याला ते बघायचं आहे. किती विद्यार्थी आहे? 15. एका वर्गात किती विद्यार्थी आहे? 15 विद्यार्थी, बरोबर आहे. हां, त्यांची वजनाची सरासरी किती आहे? सध्या वजनाची सरासरी आहे 60. मग नंतर ते काय म्हणले, ठीक आहे आता आपण विद्यार्थी 15 आहे, वजनाची सरासरी 60 आहे. मग आपण किती वजन भरतं, किती किलो वजन आहे त्यांचं ते काढू एकदा. 15 गुणिले 60. 15 गुणिले किती? 60. म्हणजे आपल्या या 15 विद्यार्थ्यांचं एकूण वजन किती किलो आहे? सरासरी तर 60 आहे, पण एकूण किती किलो आहे ते आपल्याला बघायचं आहे. आता 15 विद्यार्थी आहे, सरासरी किती त्यांचे 60 वजन होते, म्हणजे त्यांचं एकूण किती किलो वजन आहे आपण ते काढून घेऊया एकदा, बरोबर आहे. आता 15 सकी 90 गुणाकार करतोय आपण, 1 0 होतं म्हणून 0, म्हणजे 15 विद्यार्थ्यांचं वजन किती? एकूण 900 kg. किती? 900 kg, 900 किलोग्रॅम आहे, बरोबर आहे. आता ते काय म्हणले, 15 विद्यार्थी होते, बरोबर आहे, सरासरी 60 होती. नंतर ते काय म्हणले, मास्तर आला एक, त्यामध्ये मास्तराचे वजन मिळवले. मग आता इथं किती होते? 15च्या जागी इथं किती होते? विद्यार्थी होते ना, ठीक आहे. आता मास्तर आला तर इथे किती झाले? 16 झाले. ही सरासरी होती, सरासरी कितीने वाढली? 60. कितीने वाढली म्हणले ते? 1.5 पॉईंटने वाढली, म्हणजे 61.5. आपण सरासरीत किती मिळवले? 1.5 किलो वाढवलं. किती? 1.5 kg वाढवलं. 60 kg होतं पहिले सरासरी, नंतर ते मास्तर आल्यानं काय आलं? 1.5 किलो वाढलं. सरासरी कितीने वाढली? 1.5 किलोने, म्हणजे ती किती झाली? 61.5. आणि इथे किती झाले? 16 झाले. किती झाले? 16. कारण इथं 15 विद्यार्थी होते ना, एक मास्तर आला म्हणजे त्याचे किती झाले? 15चे 16 झाले, आणि सरासरी 1.5 वाढली म्हणजे किती झाली? 5. आता या दोघांचा गुणाकार करायचा. आता करून घेऊ आपण. पॉईंटचा गुणाकार आपण ऑलरेडी शिकलेलो आहे. पॉईंट विसरून जायचा, 615 घ्यायचं, 16 गुणिले घ्यायची. पॉईंट हाय म्हणून काय झालं? विसरून जायचं आपण. 6 पंचे 30, 6 1 6 आणि 3 9, आणि 6 6 36. सेकंड पायरीच गुणाकार म्हणून आपण फुली दिली. हे 1 न गुण नाही, म्हणजे जसेच तसे लिहून घ्या सगळं. 615 0 9 आणि 5 14, इथं झाले 8 8 6 आणि 3 9. म्हणजे आपल्याला माहित होतं इथं एक पॉईंट होता, म्हणजे इथं पॉईंट येईल, म्हणजे एकूण किती झाले? 984. किती? 984 kg. म्हणजे आपली जी सरासरी होती अगोदर 15 विद्यार्थी 60 किलो सरासरी होती, त्यांची एकूण वजन झालं 900 किलो. नंतर इथं 15चं 16 का झालं? कारण त्याच्यात एक मास्तर आला, एक जण वाढला, म्हणजे 16 झालं. इथं 60चं 61 का झालं? कारण 1.5 किलो काय वाढली? आपली सरासरी वाढली, म्हणून 60चं 61.5 का आलं? सरासरी झाली. मग ह्या दोघांचा गुणाकार केला आपण, तो आला होता 900. आता ह्या दोघांचा केला, तो आला 984. म्हणजे याच्यातला फरक किती आहे? 84. म्हणजे मास्तर आल्यानं काय झालं? 84 किलो वजन वाढलं, म्हणजे मास्तरचं वजन किती? 84, बरोबर आहे. आता याला एक दुसरा ही झाली फर्स्ट मेथड, की पहिले याचा गुणाकार करून घेतला, नंतर परत याचा केला, ही झाली फर्स्ट मेथड. आता याला एक दुसरा फॉर्म्युला काय माहिती का? सगळ्यात जुनी सरासरी काय होती? सगळ्यात अगोदरची 60, ती याची प्लस त्याला एक ब्रॅकेट करायचं. आता नंतर काय आलं? किती लोक झाले ते? नंतर झाले ते 16. सरासरी कितीनं वाढली होती? 1.5. बस एवढं लक्षात ठेवायचं, इथं एवढंच करायचं आहे. कळलं का? ही सेकंड मेथड आहे. फर्स्ट मेथड तर आपण काय केली? पहिलेचं गुणाकार केला, दुसऱ्याचा गुणाकार केला, बरोबर. सेकंड मेथड काय आहे? की सगळ्यात पहिली जुनी सरासरी किती होती? जी वाढायची पहिले 60 होती, नंतर वाढून किती झाली? 61 झाली. पण पहिली किती होती? 60 होती, ती 60 घेतली. त्याच्यानंतर वाढून लोक किती झाले? 16. पहिले किती लोक होते? 15, नंतर किती झाले? 16. कारण 15 विद्यार्थी आणि एक मास्तर किती झाले? 16. आणि वाढलेली सरासरी किती होती? 1.5. अशा पद्धतीने घेतली. हे 60चे 60 इथे घेतले, बरोबर आहे. आता त्याच्यानंतर काय करायचं आहे? या दोघांचा गुणाकार करायचा आहे, 16चा आणि 15चा. ठीक आहे, आपण शिकलेलो आहे. 16 15 5 6 30, 5 6 30, 6 1 6 आणि 3 9, हे 15 0 24. इथं पॉईंट होता म्हणून इथं पॉईंट याला 24 आलं. इथं पॉईंट होता ना एक 15ला, तर मग हा पॉईंट इथं कडे कटला म्हणजे 24. हे झालं 24, बरोबर. 60 आणि 24 84. अशा पद्धतीनं सुद्धा आपण काढू शकतो. एक ही पद्धत. इथं फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, जुनी सरासरी, नवीन लोक किती, वाढले किती, त्याचा दोघांचा गुणाकार. हे बाकीचा गुणाकार न करता फक्त एवढा गुणाकारानं सुद्धा होऊ शकतं. अशा प्रकारे 84, म्हणजे मास्तरांचं वजन किती? 84.
आता आपला 7 नंबरचा प्रश्न, एका विद्यार्थ्याला 5 विषयात सरासरी 68 गुण मिळाले. किती विषय होते त्याचे? 5 विषय होते, 5 सब्जेक्ट होते. किती मिळाले सरासरी एका विषयात? 68. पण त्याचे एकूण गुण किती होते? त्या 68नं 5ला गुणला आपण, त्यावेळेस त्याला एकूण गुण आपल्याला कळलं. ही सरासरी काय फक्त 68, एका विषयात किती? 68 मिळाले. परंतु एक फेरतपासणी झाली, त्यात असं आढळलं की त्याला एका विषयात 94 गुण द्यायचे होते. जो एक 4-5 पैकी एक विषय होता, त्याच्यात त्याला किती? 94 गुण द्यायचे होते. पण त्याला किती गुण दिले गेले? 60 गुण दिले गेले. तर त्याच्या गुणाची नवीन सरासरी किती? एक विद्यार्थी होता, त्याला 5 विषयात सरासरी 68 गुण मिळाले. एक जो 5 पैकी कोणता बी एक विषय असेल, त्याच्यात त्याला 94 गुण द्यायचे होते, पण चुकून त्याला काय झालं? 60 गुण दिले गेले. तर त्याची नवीन सरासरी किती हे आपण बघू. हा विद्यार्थी 5 विषयात सरासरी त्याला 68 गुण होते, तर चौक देऊन त्याला इथपर्यंत आपण लिहून घेतलंय, बरोबर आहे. आता 5 विषय 68. आता आपल्याला त्याला 5 विषय, बरोबर आहे, त्या 5 विषयात किती? 68 गुण मिळाले. सरासरी मिळाली. ती काय मिळाली? सरासरी. एकूण गुण माहिती का आपल्याला? नाही. आता आपण एकूण गुण काढू. 5 गुणिले 68, बरोबर आहे. 5 गुणिले 68. ओके. आता याचा आपण गुणाकार करू, म्हणजे आपल्याला एकूण किती गुण मिळाले त्याला 5 विषयात ते कळेल. 5 8 40, 5 6 30 आणि 4 34. म्हणजे त्याला एकूण 5 विषयात किती गुण मिळाले होते? 340. आणि सरासरी किती होती? 68 होती, बरोबर. 340 गुण मिळाले. आता काय झालं? त्याला एका विषयात काय झालं? 94 गुण द्यायचे होते, पण चुकून किती गेले? 60. आता फक्त असा प्रश्न आला तर एवढंच लक्षात ठेवायचं आहे की द्यायचे होते, चुकून द्यायचे होते 94, पण दिले गेले 60. ह्या दोघांची वजाबाकी करायची. काय करायची? वजाबाकी. जे द्यायचे असेल ते कोणते असो, इथं द्यायचे होते 94, पण चुकून द्यायला गेले किती? 60. ठीक आहे. दोघांची वजाबाकी करायची. 4 3 34. किती आली वजाबाकी दोघांची? 34. ओके. एवढं लक्षात ठेवायचं. ते हे 34 काय करायचे? याच्यात मिळवायचे. 4 7 374. किती? 374. आपण हे 34 याच्यात मिळवले, बरोबर आहे. 374 भागिले आपण 5 करणार आहे. काय करणार आहे? कारण आपले विषय किती आहे? 5 आहे. 5 1 5, 5 7 35, उरले किती? 2. आता इथं झालं 24. मग 5 8 5 चोक 20, उरले किती? 4. पूर्ण भाग गेला का? नाही. म्हणून इथं पॉईंट दिला. 4 वर पॉईंट दिल्यामुळे इथं काय झाला? 0 झाला. जर आपल्याला 0 द्यायचा असेल इथं पूर्ण भागासाठी, इथं काय द्यावा लागतो? पॉईंट द्यावा लागतो. आपल्याला हे भागाकारात माहिती आहे. आता इथं 40 झाले. 5 1 5, 5 8 40, म्हणजे किती? 74.8 काय झाली आपली? त्याची काय झाली? नवीन सरासरी झाली. तर आपलं उत्तर काय आहे? 1 नंबरचं 74.8. काय केलं आपण की आपण काय केलं होतं की एक विद्यार्थ्याला 5 विषयात 68 गुण होते, मग त्याला एकूण किती गुण होते त्याची आपल्याला ती बेरीज बघायची होती. तर किती आली होती? ती आपली एकूण 340 आली होती. 5 विषयात त्याला सरासरी 68 गुण होते, तर एकूण गुण किती झाले? 340 झाले. तर मग एका विषयात काय होतं? त्याला 94 द्यायचे होते, तर चुकून काय गेले? 60 दिले गेले. तर एवढंच लक्षात ठेवायचं इथं की द्यायचे होते 94, पण दिले गेले किती? 60. या दोघांची वजाबाकी करायची. जे द्यायचे होते त्यांनी द्यायचे, म्हणजे याच्यातला फरक काढायचा. काय काढायचा? फरक. ठीक आहे. काढा फरक. किती आला? 34. आणि आपली बेरीज किती होती अगोदर? 68 गुणिले 5 340. त्यात आपण काय केलं? 34 मिळवले. किती झाले? 374 झाले. मग 374 झाल्यानंतर 5 होते म्हणून आपण त्याला काय केलं? 5 न भागितलं. अशा प्रकारे नवीन सरासरी किती? 74.8 असं आपल्याला. आता आपला 8 नंबरचा प्रश्न होता. 15 7 16 8. एक 15 आहे, 7 आहे, 16 आहे, 8 आहे, आणि काय आहे? के. यांची बेरीजेची सरासरी 13 येते. किती येते? 13 येते. तर के ची किंमत काय? किंमत किती? हा आपला प्रश्न आहे, बरोबर. 15 7 16 8 आणि के यांच्या बेरजेची सरासरी किती येते? 13 येते. तर त्या के ची किंमत काय? आता आपल्याला इथे लक्षात ठेवायचं किती संख्या आहे? 1 2 3 4 5, बरोबर आहे. 5 संख्या आहे. त्यांची बेरजेची सरासरी किती आहे? 13 आहे. तर आपण सगळ्यात अगोदर काय करू? 15 + 7 + 16 + 8 + के किती येते? किती संख्या आहे? 5 आहे. सरासरी किती? 13 आहे. लिहून घेतली. इथपर्यंत आलो आपण. आता आपल्याला के ची किंमत काढायची, म्हणजे के लिहून घेऊ इथं, बरोबर आहे. वरती 15 7 7 16 8,
ही 5, एकूण सरासरी किती 13 आहे. आता 5 कुठून घेतले 1 2 3 4 के धरून किती 5, हा 1 2 3 4 5 के धरून 5, म्हणजे ह्या सर्वांची सरासरी किती 13 आहे. तर आपल्याला केची किंमत काढायची. तर मग आपण सर्वांची बेरीज करू, बेरीजची सरासरी म्हणलं ते. आता आपल्याला माहिती आहे हा गुण इथं भागिले आहे, तर इथं गुणाकारात का होईल, गुणाकारात जाईल. म्हणजे 13 संख्या आहे ना, 13 सरासरी ना 5 संख्यांची, मग त्याचा गुणाकार करून घ्यायचा. 13 5 किती 65, किती होतं 13 5 65, म्हणजे 13 संख्या आहे किती 13 सरासरी काय सरासरी संख्यानी काय सरासरी काय 13 आहे. संख्या किती 1 2 3 4 5, म्हणजे याची बेरीज किती होणार आहे 65, किती होणार आहे 65. घेतले आपण 65 करून. आता आपल्याला केची किंमत काढायची. एकूण संख्या आपल्या किती आहे 5 आहे, पण एका ठिकाणी काय आपल्या संख्या अंक दिलेले नाही, मग आपल्याला काय करायचे याची किंमत काढायची. तर आपल्याला याची बेरीज करावी लागेल. 15 आणि 7 होत्या 22, बरोबर आहे. 22 आणि 16 38, 38 आणि 8 46, किती होतात 46, किती 46. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या 4 संख्यांची बेरीज किती आली 46 आली. संख्या किती होत्या आपल्या 5 होत्या. केची किंमत काढायची आपल्याला, लक्षात ठेवायचं. आणि त्यांची सरासरी किती आहे 65 आहे. किती 65 आली. आता 13 होती ना 5 न गुणलं, त्यांची बेरीज किती आहे 65 आहे. 13 सरासरी होती, 5 संख्या होत्या, एकूण बेरीज आली 65, इथं आली 46. आता 65 मधून काय करायचं आपल्याला 46 मायनस करायचे. वरती लहान संख्या म्हणजे 15, 15तून 6 गेले 9, हा कटला, इथं 1 वापस दिला 19, म्हणजे केची किंमत किती 19. म्हणजे के या ठिकाणी जर 19 संख्या ठेवली आणि त्यांची सरासरी कधी काढली आपण 13 निघती. यांची बेरीज करून जर 5 न भागिले तर सरासरी किती निघती 13. म्हणजे या सगळ्यांची याच्या जागी आपण 19 ठेवलं, या सर्वांची आपण काय केली बेरीज केली आणि त्यानं 5 न का भागलं, कारण त्या 5 संख्या आहे तर त्याची सरासरी किती निघती 13 निघती. म्हणजे आपल्याला काय द्यायला नव्हतं के दिलेलं होतं, केची किंमत काढायची होती, मग केची किंमत किती आली 19. आपण काय केलं या 4ची बेरीज करून घेतली, 13ने याला गुणलं 65 झालं, 13ने 5ला गुणलं 65 झालं, 65 मधून 46 मायनस केलं, केची किंमत 19 निघली. आता आपला 9वा प्रश्न आहे. 5 निकालाची सरासरी 46 गुण आहे. 5 निकाले बरोबर आहे. सरासरी किती गुण, सरासरी गुण म्हणले ते किती आहे गुण 46, सरासरी गुण 46 आहे बरोबर आहे. 5 निकालामध्ये सरासरी गुण किती 46 आहे. तर आपल्याला माहिती आहे एकूण त्याची बेरीज काढायची असेल तर याला 5 न काय करावं लागतं आपल्याला 46ला गुण लागतं, म्हणजे ते एकूण किती गुण आहे ते आपल्याला कळतं. 5 निकालाची सरासरी गुण 46 आहेत आणि त्यातील पहिल्या 4 निकालाची, पहिल्या 4 निकाल 5 निकाल लागले त्यातील सरासरी गुण किती होते 46 होते. त्यातल्या पहिल्या 4 निकालाचे गुण किती होते सरासरी गुण 45 होते. किती तर 5व्या निकालाचे गुण काढा म्हणले ते, 5व्या निकालाचे गुण काढा. प्रश्न अशा प्रकारे बरोबर आहे. 5 निकालाची सरासरी 46 आहे, 4 निकालाची सरासरी 45 आहे, तर 5व्यातला काढा म्हणले ते बरोबर आहे. 5वा स्पेशल काढायचा आहे. आता काय करायचं सगळ्यात अगोदर 5 निकालाची सरासरी 46 आहे ना, चला 5 गुणिले 46 गुणून घ्यायचं. 46 गुणिले 5, 5 सक 30, 5 चोक 20, 20 आणि 3 23, 230. नंतर 4 गुणिले 4 निकालाची सरासरी किती 45, 45 गुणिले 4, 4 पंचे 20, 4 चोक 16 2 18, 180, 180. 5व्या निकालाचे गुण विचारले त्यांनी, काय विचारले 5व्या निकालाचे सरासरी गुण किती असतील, गुण किती असतील विचारले. आता दोघांची वजाबाकी करायची. इथं वरती लहान आहे खाली मोठा आहे, मग जात नाही, एकूण 1 उसनं घेतला 13, 13तून 8 गेले, 13तून 8 गेले किती उरतात 3 तिथे गेले 5 उरत्या, किती 5. इथं 13 झाली होती, इथं उसनं घेतला परत इथं वापस दिला, 2 मधून 2 गेले 0. म्हणजे जो 5वा जो निकाल होता त्याचे गुण किती होते 50 होते. किती होते 50. अशा प्रकारे आपलं उत्तर काय आहे 50. काय केलं आपण 5 निकालाची सरासरी किती होती 46 होते, त्याला 5 न गुणलं 280 आलं. 4 निकालाची काय होती सरासरी गुण 45 होतं, त्याला 4 न गुणलं 180 आलं. तर आपल्याला 5 एकूण 46 होते, 4 निकाल 45 होते. 5वा निकाल जो होता त्याचे स्पेशल गुण विचारले होते आपल्याला, काय स्पेशल 5व्या निकालात किती, तर 5व्या निकालात त्या दोघांचा आपण काय केला फरक काढला, तो आला 50, म्हणजे किती 50 आपलं उत्तर होतं.
आता एका वर्गात 35 विद्यार्थ्यांच्या वजनाची सरासरी 35 किलोग्राम. किती विद्यार्थी, किती वर्ग तर माहिती आहे आपल्याला, किती 35. एका वर्गात 35 विद्यार्थ्यांच्या वजनाची सरासरी किती, सरासरी 35 kg, बरोबर आहे. जर त्यांच्यामध्ये शिक्षकांचे वजन मिळवले तर त्याच्या वजनाची सरासरी किती होती, 36 होते. शिक्षकांचे वजन मिळवतो, शिक्षक सरासरी किती होती, 36 kg होती. पहिली किती होती, 35. किती, 35 विद्यार्थी. आता शिक्षक मिळवला किती झाले, 36. तर शिक्षकाचे वजन किती. आता सगळ्यात अगोदर आपल्याला माहिती आहे, आपण फॉर्म्युला शिकलेलो आहे, आपल्याला ते माहिती आहे. 35 विद्यार्थी ना, तर 35 न गुणाचं, 35 गुणिले 35, बरोबर आहे. आता आपण गुणाकार बी करू शकतो. वर्ग पाठ करा सांगते ते आपल्याला, आपण ते केले असेल सर्वांनी प्रामाणिकपणे. आपल्याला माहिती आहे 35चा वर्ग. नसेल पाठ तरी आपण एक मेथड शिकलो होतो. जर एकक स्थानी 5 असेल तर 5चा वर्ग घेऊन घ्यायचा, 3 घ्यायचा आणि त्याच्या समोरची संख्या 3 चौक 12. अशा प्रकारे आता आपण 35 गुणिले 35 म्हणजे किती, 1225. किती आपलं परीक्षेत वेळ वाचू शकतो जर आपण आपल्या स्वतः स्मार्टनेस आणला किंवा आपण स्वतःच्या बेसिक गोष्टी कंप्लीट केल्या. तर परीक्षेत आपण बघा आता 35 गुणिले 35 म्हणजे आपल्या इथं 10 ते 20 सेकंद वाचले, जे त्याच्यामुळे आपला एक प्रश्न होऊ शकतो. आपल्याला माहित होतं 35चा वर्ग 1225 आहे. नसेल वर्ग पाठ तर आपल्याला हे पण आपण बघितलं होतं की एकक स्थानी 5 असेल तर कसं काढायचं, 5चा वर्ग डायरेक्ट 25 लिहून घ्यायचा आणि जे एक आहे 3 आहे त्याच्या समोरचा अंक घेऊन त्याचा काय करायचा, गुणाकार. 3 चौक 12 झाला 35चा वर्ग 1225. असं सुद्धा आपण जोडू शकतो. ठीक आहे, इथपर्यंत आपण आलो. या बेसिक गोष्ट आपण तेव्हा बघितला. ज्यानं केला असेल त्याचा फायदाच आहे, नसेल केला ते काही आपल्याला त्याची घेण देणे. ओके, 35 विद्यार्थ्यांची सरासरी 35 म्हणजे त्यांचं वजन किती झालं, 35 जणांचं वजन किती झालं, 1225. आता एक शिक्षक मिळवला म्हणजे इथं 35ची किती झाले, 36. आणि ते म्हणले काय सरासरी किती झाली होती, 36. परत 36 गुणिले 36. आपण हे पण शिकलेलो आहे कसा काढायचा वर्ग काय, बरोबर आहे. याचा पहिला वर्ग काढायचा, नंतर दोघांच्या आपापसात गुणाकार करायचा, मग जे येईल ते, बरोबर आहे. आता 36 गुणिले 36 किती झालं, 1296. किती, 1296 kg. आता आपल्याला याच्यातलं काय काढायचं, फक्त शिक्षकाचं वजन काढायचं. काय केलं आपण, 35 विद्यार्थी होते त्यांची सरासरी 35 होती, त्याचा गुणाकार केला 1225 आला. त्याच्यानंतर इथे 36 का झालं, हे का झालं हा आपल्याला प्रश्न पडला पाहिजे. त्यावेळेस आपल्याला त्याचं सोल्युशन भेटतं. का झालं हे 35 जागी 36 का झालं, कारण एक शिक्षक मिळाला त्या वर्गामध्ये. तो होता का आतापर्यंत, नव्हता. तो शिक्षक आला म्हणून 36 झालं. इथं 36 का झालं, 35 जागी 36, कारण त्यांनी काय म्हणलं, ते शिक्षक आल्यानंतर सरासरी किती झाली, 36 झाली. म्हणून 36 गुणिले 36 1296. आता आपण या दोघांची काय करू, वजाबाकी करू. 1296 मायनस 1225. 6 मधून 5 गेले 1, 7 0 0 म्हणजे शिक्षकांचे वय किती, 71. किती, शिक्षकाचं वय किती होतं, त्याच्यात शिक्षकाचं वजन किती होतं, सॉरी वय आपण म्हणतोय, वजन किती होतं, 71. शिक्षकांचं वजन किती होतं, 71. अशा प्रकारे इथं आलो आपण. ही झाली आपली फर्स्ट मेथड. आपण याला सेकंड पण मेथड बघितलेली एक. काय होती सेकंड मेथड, की जुनी सरासरी किती आहे, 35. ओके, नवीन शिक्षक मिळाल्यानंतर किती जण झाले, 36 लिहून घेतले. 36 गुणिले कितीनं वाढली सरासरी, 1 वाढली. कितीनं वाढली, 1. जेवढी वाढली तेवढी लिहायची. 35ला 35 लिहिला, बरोबर आहे. आता 36 गुणिलेला 1 गुणला तर किती होतं, 36च होतं. त्याची बेरीज 6 आणि 5 11, 3 आणि 3 6 आणि 1 7 71. हा झाली सेकंड मेथड. ही झाली फर्स्ट मेथड. गुणाकार करून 35ला 35 गुणलं जेवढे दिले होते तेवढे, त्या दोघांचा फरक काढा, आपण 71 आलं. पण सेकंड मेथड काय होती आपली, सूत्र काय होतं, की जुनी सरासरी घ्यायची. कोणती घ्यायची, ज्या कंसाच्या बाहेर काय करायची, प्लसमध्ये जुनी सरासरी घ्यायची. आणि जो विचारला, जो मिळाला, त्याच्यानंतर एकूण किती जण झाले होते, 36 जण झाले होते, ते घ्यायचे. मग ते 1 मिळो, 2 मिळो, 3 मिळो, काही घे. 35च्या नंतर 4 मिळाले असते तर आपण इथे 39 घेतले असते. आणि त्याच्यानंतर काय म्हणलं, सरासरी कितीनं वाढली, इथं 35 होती, इथं 36 झाली. कितीनं वाढली, 1 वाढली. जर ही सरासरी 2 वाढली असते, आपण 2 घेतले असते. 3 वाढले असते तर 3 घेतले असते. 4 वाढले असते, 4 घेतले असते. त्या दोघांचा गुणाकार केला असता आणि याच्यात प्लस केलं असतं, म्हणजे आपली काय झालं असतं, त्याचं वजन आलं असतं. ही झाली फर्स्ट मेथड, ही झाली सेकंड मेथड. दोन्ही पण आपण मेथड बघितल्या. अशा प्रकारे लक्षात ठेवायचं. आता ए ठिकाणून एक व्यक्ती बी इथं जातो. तो जाताना 60 किलोमीटर वेगाने गेला आणि बी पासून इकडे येताना 40 किलोमीटर वेगाने आला, तर त्याचा सरासरी वेग किती. आता समजा आपलं छत्रपती संभाजीनगरवरून आपण पुण्याला 60 किलोमीटर वेगाने गेलो.
इथून छत्रपती संभाजीनगरहून पुण्याला काय वेगाने गेलो आपण, एक 4 व्हीलरमध्ये 60 किलोमीटर वेगाने गेलो. आणि पुण्याहून आपल्या छत्रपती संभाजीनगरला येताना कितीनं आलो, 40नं आलो. गेला 60नं, आला 40नं, तर त्याचा सरासरी वेग किती हे आपल्याला काढायचं होतं. एकदा गेला, एकदा आला, बरोबर आहे. मग अशा वेळेस काय करायचं, तो ए ठिकाणाहून, बरोबर आहे, हे ठिकाणाहून बी ठिकाणी जाताना किती 60, बीहून इकडे येताना किती 40, तर त्यांचा सरासरी वेग किती हे आपल्याला काढायचं आहे सरासरी. आता काय करायचं आहे, आपण बघितलं छत्रपती संभाजीनगरहून आपण पुण्याला 60ला गेलो आणि पुण्याहून येताना आपल्या तिथे येताना किती ना 40नं आलो. म्हणजे आपण एकदा गेलो आणि एकदा आलो. किती वेळ झाला, असं 2 वेळेस झालं, एकदा जाणं आणि एकदा. किती चक्कर एकच झाली, गेलो आणि आलो, ही आपली चक्कर एकच झाली, एकाच ठिकाणी आलो ना आपण. पण एकदा गेलो आणि एकदा आलो, असं किती वेळेस गेलो आपण, 2 वेळेस. चक्कर जर विचारली तर 1 चक्कर झाली, बरोबर आहे. एकदा गेलो, एकदा आलो, ह्याच ठिकाणी आलो ना आपण. पण जाणं नाही 2 झालं, एकदा गेलो तेवढंच अंतर आणि तिकडून येताना आलो, एवढं इथं लक्षात ठेवायचं. मग अशा वेळेस सूत्र काय करायचं माहिती का, फक्त 2 गेलो आणि आलो गुणिले 60 गुणिले 40, जेवढे वेग दिले तेवढे, आणि या दोघांची काय करायची आपल्याला बेरीज करायची. एवढंच याच्यात लक्षात ठेवायचं आहे. जर 2 ठिकाणची जर सरासरी विचारली असेल की जाताना एवढी स्पीड होती, येताना एवढी स्पीड होती, इथं अंक चेंज होतील. फक्त आपल्याला कन्सेप्ट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, आपल्या फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. इथं अंक काहीही राहू द्या, फक्त करायचं काय, गेला आला 2दा झालं, 2 घेतलं, जातांचा वेग येताचा वेग, या दोघांची काय केली आपण भागिले दोन्ही वेगांची बेरीज, भागिले काय दोन्ही वेगांची बेरीज, एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग ती वेग काही असो, याच्या जागी आकडे चेंज होतील. इथं 600 असेल, 700 असेल, 800 असेल, 900 असेल, काही फरक पडत नाही. फक्त आपल्याला काय केलं तेवढं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, या दोघांची बेरीज केली, वरती गुण घेतलं, 100 कुठून आलं, तर या दोघांची बेरीज फॉर्म्युला आहे आपला. 2 कुठून आलं, एकदा गेलो एकदा आलो. 60 कुठून आले, जाताना वेग होता. 40 कुठून आलं, येताचा वेग होता. दोघांची बेरीज केली 100. ठीक आहे, हा 0 काटला, हा 0 काटला, हा 0 काटला, हा 0 काटला, भागाकार करतोय आपण. बेसकी 12, 12 चौक 48, म्हणजे सरासरी वेग किती झाला त्याचा जाण्या येण्याचा 48 झाला. आपलं उत्तर काय 48. आता एका कारमधील 6 लोकांचे सरासरी वजन, जाऊ द्या कार जाऊ द्या तिकडे, 6 लोक सरासरी वजन, एका कारमध्ये 6 जणांचे सरासरी वजन 35 किलो होते. किती 35 kg. रमेश कारमध्ये बसल्यावर, आता रमेश बसला, आतापर्यंत किती लोक होते 6, आता रमेश बसला, कशात बसला कारमध्ये. ओके, कारमध्ये बसला रमेश. मग काय आलं, सरासरी 1 वाढली, किती वाढली 1 वाढली. तर आता ते आपल्याला माहिती आहे काय विचारणार, ते रमेशचंच वजन विचारणार आहे, दुसरं काय. रमेशचे वजन किती, रमेशचे वजन किती, असा प्रश्न आहे. 6 लोक होते, त्यांचं सरासरी 35 होतं. आपल्याला माहिती आहे सरासरी असले त्याला काय करावं लागतं, गुणावं लागतं. जर आपल्याला त्याची एकूण किती वजन येते काढासाठी, रमेश कारमध्ये बसला, सरासरी 1 वाढली, म्हणजे 35चं 36 होईल. ठीक आहे, करून घेऊ आपण. 6 गुणिले 35, पहिली स्टेप 6 गुणिले 35. ठीक आहे, 6 पंचे 30, 6 त्रिक 18, 18 आणि 3 21, 210. किती 210. आता इथं 7 झाले, का झाले, 6 लोक होते, रमेश बसला म्हणून किती झाले 7 झाले. सरासरी 35 होती, पण कितीनं वाढली 1 वाढली, म्हणून इथे किती झाले 36. मग आता 7 गुणिले 36 गुणिले 7, 7 7 42, 8 आले 4, 7 त्रिक 21, 21 आणि 4 25, 252. ओके, आता एवढं लक्षात ठेवायचं आहे. 6 गुणिले 35 केलं, इथं 7 का आलं, तर पहिले व्यक्ती होते 6, रमेश बसला म्हणून 7 झालं. इथं 35 होतं, इथं 36 का झालं, सरासरी 1 वाढले म्हणून आपण प्लस केली. काही काही ठिकाणी सरासरी वाढती, काही काही ठिकाणी कमी होती. असं जर आलं की सरासरी 2 ने कमी झाली, 35 मधून 2 गेले 33, सरासरी 5 कमी झाली 30, सरासरी 10 वाढली 45, 35 उदाहरणार्थ धरला आपण. पण इथं काय होतं, सरासरी पहिली सरासरी किती ते 35, वाढली किती 1, मग इथं हे झालं 35 ते 36, हे झालं 6चं 7. कसं झालं, 6 लोक होते, रमेश बसला 7 झालं. मग याची पहिला गुणाकार किती आला 210, दुसरा गुणाकार गेला 252. आता या दोघातला फरक किती काढत आपण, किती होतो 42 होतो. किती होतो 42. ही झाली आपली पहिली मेथड, बरोबर आहे.
आता दुसरी मेथड पण आपण शिकलेलो आहे, म्हणजे रमेशचं वजन तर निघालेलं आहे किती 42. आपलं उत्तर काय 42. पण आपल्याला सेकंड जी मेथड होती आपली, आपण 2 मेथडनं जात होतो, ती सेकंड मेथड अशी होती की पहिली सरासरी जुनी सरासरी किती 35 प्लस हे ब्रॅकेट. आता नवीन लोक किती झाले होते, इथं 6 होते, येऊन 7 झाले होते, मग ते 7. सरासरी कितीनं वाढली होती 1 न वाढली होती, बरोबर आहे. इथे 1 न वाढू द्या, 2 न वाढू द्या, 4 न वाढू द्या, 5 न वाढू द्या, किती वाढू द्या, काही फरक पडत नाही. लक्षात ठेवायचं आहे सूत्र, जेवढं वाढले तेवढं गुणाचं. लोक पहिले किती होते 6, पण लेखून आता शेवट इथं एवढंच लक्षात ठेवायचं की पहिली सरासरी घ्यायची, शेवटी जेवढे मिळाले तेवढे घ्यायचे, आणि जेवढी सरासरी वाढली त्याला गुणिले घ्यायचं. ठीक आहे. 35ला 35 घेतला आपण, दोघांचा गुणाकार केला, 7 1 7, 35 आणि 7 42. असं पण येऊ शकतं, असं पण येऊ शकतं. आपलं उत्तर 42. आता आपला 13 नंबरचा प्रश्न, 5 महिलांचे सरासरी वजन. 5 महिला आहे, महिला सरासरी वजन किती आहे 40. 5 महिला आहे, त्या महिलांचं सरासरी वजन किती 40 आहे. सीताचं वजन मिळालं सरासरी 2 ने कमी होती. सीता आहे, तिचं वजन मिळवलं ना सरासरी कितीने कमी होती 2 ने कमी होती. आता इथे लक्षात ठेवायचं किती 2 ने कमी होती, कमी होते काय सरासरी. तर सीताचं वजन किती आपल्याला माहिती आहे, ज्याचं कमी होतं किंवा जो चढला उतारला बसला त्याचंच विचारते. सीताचं वजन किती हा आपला प्रश्न. ठीक आहे. 5 महिला आहे, सरासरी वजन किती 40 आहे. तर आपल्याला माहिती आहे 5 गुणिले 40 5 24 म्हणजे किती 200 kg. 5 महिलांचं वजन किती सगळं टोटल 200, सरासरी 40 आहे, पण एकूण वजन किती 200. आता सीता बसणार आहे, सीताचं वजन त्याच्यात मिळवलं जाणार आहे. मग इथं 5 होत्या, इथे किती होईल 6 होईल. लक्षात ठेवायचं आहे, सीता मिळवली तर किती होईल 6 होईल. आता इथं सरासरी 40 होती, पण आपल्या प्रश्नात काय म्हणले 2 ने कमी झाली. काय झाली 2 ने कमी झाली, म्हणजे सरासरी किती झाली 38 झाली. इथं 40 होती, इथं 38 झाली. का झाली 2 ने कमी झाली. कमी झाली जादा झाली लक्षात ठेवायचं आहे. इथं कमी जादा झालं तर आपलं एक वर्ष कमी जादा होऊ शकतं, बरोबर आहे, 1 मार्काने. त्याच्यामुळं 38 गुणिले 6 8 सकम 48, हा 4 सायंत्रिक 18 18 आणि 4 22 किती 228 kg. काय केलं आपण 5 महिला त्यांचे सरासरी वजन 40 होतं, 5 ने 40ला गुणलं 200 किलो वजन झालं त्यांचं सगळ्याचं. नंतर इथं 6 कुठून आलं, 5च्या जागी 6 कसं आलं, कारण तिथं सीताचं वजन मिळवलं म्हणून 6 झालं. 40च्या जागी 38 का झालं, कमी का झालं, कारण सरासरी 2 ने कमी झाली म्हणून 38 झालं. या दोघांचा गुणाकार केला 200 आला, या वरच्यांचा गुणाकार केला 200 आला, ह्या दोघांचा गुणाकार केला 228 आला. या सगळ्यातला फरक होता 28, म्हणजे सीताचं वजन किती 28. सीताचं वजन किती 28. आता शेवटचा प्रश्न, 13 ने भाग जाणारी लहानात लहान. कशानं 13 ने भाग जाणारी लहानात लहान. लहानात लहान मोठ्यात मोठी आपण बघितलेली बेसिक लेक्चरमध्ये. लहानात लहान. आता 13 ने भाग जाणारी लहानात लहान संख्या कोणती आहे 13 7 91. 13 गुणिले 7 कधी केलं तर 91. ही 2 अंकी आहे. 13 8 4 म्हणजे 13 ने भाग जाणारी लहानात लहान संख्या कोणती आहे 104 आहे. 13 ने भाग जाणारी 104. आता 3 अंकी संख्या विचार म्हणून 104 घेतलं. आता 13 ने मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या कोणती. आता 13 ने मोठ्यात मोठी कोणती, सगळ्यात मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या आपल्याला माहिती आहे 999. पण आता 13 ने भाग जाणारी सगळ्यात मोठ्यात मोठी संख्या आहे 988, बरोबर आहे. सगळ्यात मोठ्यात मोठी संख्या 3 अंकी. 3 अंकी 3 अंकीच विचारला. सगळ्यात मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या, सगळ्यात लहानात लहान 1 अंकी संख्या, सगळ्यात मोठ्यात मोठी 1 अंकी संख्या, सगळ्यात मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या, 2 अंकी संख्या, 4 अंकी संख्या, सगळं आपण बेसिक लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. आता आपण एवढं सांगू शकतो इथं की 13 ने भाग जाणारी लहानातला संख्या 104 आहे. 13 ने भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या 3 अंकी. किती अंकी इथं लक्षात ठेवायचं आहे 3 अंकी. 3 अंकी. तशी तर मग ती खूप मोठी कोणती संख्या निघू शकते. 2 अंकी वेगळी, 3 अंकी वेगळी, 4 अंकी वेगळी, 5 अंकी वेगळी. 13 ने भाग जाणारी संख्या ह्या वेगवेगळ्या असू शकतात.
3 अंकी वेगळ्या संख्या असू शकल 13 भाग जाणाऱ्या, 4 अंकी वेगळा असू शकल, 5 अंकी वेगळा असू शकतील, पण आपल्या विचारलं किती 3 अंकी. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं इथं 3 अंकी लहानात लहान संख्या 104 आहे, मोठ्यात मोठी 988. 104 काय 13 7 91 2 अंकी होतं. सगळ्यात पहिली लहान अंकी 3 अंकी 13 ने भाग जाणारी 104 आहे आणि सगळ्यात मोठी संख्या आपल्याला माहिती आहे 3 अंकी 999 आहे, त्याच्या अलीकडे 13 ने भाग जाणारी सगळ्यात मोठी 3 अंकी संख्या 988. आता याची सरासरी विचारली तर सरासरी विचारताना आपल्याला काय करावं लागतं, याची बेरीज करावी लागते. 104 प्लस 988 दोन संख्या म्हणून भागिले किती 2, बरोबर आहे. आता याची आपण बेरीज करू. 988 104 8 आणि 4 12 4 1 8 आणि 1 9 आणि 10 1092 भागिले 2. बेक बे बे पंचे 10 बे चोक 8 आणि उरले किती 1 बे सकी 12. म्हणजे आपलं उत्तर किती आलं, यांची सरासरी 13 ने भाग जाणारी लहानात लहान संख्या आणि 13 ने भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या यांची सरासरी किती 546. 2 संख्या होत्या म्हणून हे 2 कुठून आले, ह्या 2 संख्या असल्यामुळे आपण त्याला 2 न भागितलं होतं. सगळ्यात अगोदर आपण ते सूत्र बघितलं होतं की सरासरीचं सूत्र काय होतं, दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज आणि त्या एकूण संख्या. अशा प्रकारे आपण सरासरी जे टॉपिकवर प्रश्न दिले होते त्यांचं व्यवस्थित सगळ्या प्रकारे आपण एक एक टाईपचे आपण ते सांगतोय प्रत्येक लेक्चरमध्ये की आपण एका टॉपिकवर प्रत्येक टाईपचे एक एक गणित घेतोय, त्या गणिताने आपण त्याचं विश्लेषण बघतोय. त्याच पद्धतीनं आपल्याला बाकीच्या गणितांचे आपल्याला काय करायचे, रिव्हिजन करायचे. अशाच पद्धतीनं आपल्याला आणखी प्रश्नाची प्रॅक्टिस करायची. बऱ्यापैकी सर्वांना समजलं असेल असं अपेक्षा करतो आणि आपण आज ते स्पष्टीकरण बघितलं. धन्यवाद.